नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील माता लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अमावस्या संध्याकाळी लागत आहे, मग उद्यापन करावं का? त्याचप्रमाणे देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा, त्याचप्रमाणे उद्यापनाची योग्य वेळ कोणती, पूजा सकाळी करावी की संध्याकाळी करावी, असे बरेच प्रश्न आपल्या सर्वांना पडलेले असतात. कलशावरील नारळ काय करायचा, दुसऱ्या दिवशी अमावस्या आहे, मग उत्तर पूजा कधी करायची, अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी काही प्रश्न तुमचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नमो नमः नक्की लिहा. तुमच्या पाठीशी माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा राहील. बघा, उद्या 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी आपल्या सर्वांना आपण केलेल्या व्रताचं उद्यापन सांगता आपल्याला करायचे आहे. आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने हे उद्यापन जे ते करत असतं. म्हणजेच काय, बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की महिला किती बोलवायच्या. तुम्ही महिला 5, 7, 9, 11 तुमच्या यथाशक्तीने तुम्ही बोलावू शकतात. काही कुमारिका बोलावू शकतात. अगदी तुम्हाला महिला मिळाल्या नाही तर तुम्ही अगदी 2 महिला बोलावून तुमच्या उद्यापन करू शकतात. अगदी 1 महिला जरी मिळाली तरी तुम्ही तिला घरी बोलावून हळदी कुंकू देऊन व्रत पुस्तिका, एखादं फळ, एखादं पुस्तक, एखादा गजरा, फूल देऊन तुम्ही तिच्या पाया पडून तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकतात. तिची ओटी तुम्ही भरू शकतात. तिला भेटवस्तू तुम्ही देऊ शकतात. त्याचप्रमाणे बघा, आता ही पूजा मांडणी कधी करायची. पूजा मांडणी तुम्हाला सकाळी करायची आहे. आपण शेवटचा गुरुवार असल्यामुळे तुम्ही सकाळी पूजा मांडणी करा. शक्य झाल्यास सकाळी कहाणी वाचा, आरती करा. सकाळी तुम्ही एखादा खडीसाखर, दूध साखर याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वयंपाक बनवून त्याचं तुम्ही नैवेद्य हा दाखवू शकतात. आता नैवेद्य कोणता दाखवायचा, तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकतात, तो दाखवू शकतात. किंवा तुम्ही वरण, भात, भाजी, चपाती, एखादा गोडाचा पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकतात. माता लक्ष्मीला दुधाची खीर अतिशय प्रिय आहे. तुम्ही माता लक्ष्मीला दुधाची खीर, त्याचप्रमाणे साबुदाण्याची खीर किंवा शेवयांची खीर, मखाण्याची खीर या खिरीचा बनवून देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या यथाशक्तीने सात्विक भोजन, शाकाहारी जेवण म्हणून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यावरच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. उद्यापन केल्यानंतर महिलांना हळदी कुंकू दिल्यानंतर आपल्याला आपल्या व्रताचं उपवास सोडायचा असतो. देवीला नैवेद्य दाखवा, आरती करा, त्यानंतर तुम्हाला उपवास हा सोडायचा आहे. आता पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करू शकतात. ज्याला सकाळी अजिबात शक्य नाही किंवा काही कारणास्तव करायला जमलं नसेल त्यांनी पूजेची मांडणी दुपारी 3 नंतर केली तरी चालेल. आता या दिवशी राहुकाळ जो आहे, या 2 तासाच्या राहुकाळात आपल्याला पूजेची मांडणी करायची नाही. कारण राहुकाळामध्ये आपण कुठलंही शुभ कार्य करत नसतो आणि हे तर माता लक्ष्मीचं व्रत आपण करणार आहोत. शक्य झाल्यास आपण या राहुकाळात पूजेची मांडणी किंवा पूजा करू नका. आता या दिवशी राहुकाळ हा दुपारी 1:35 ते 2:53 असणार आहे. हा राहुकाळ सोडून तुम्ही पूजेची मांडणी सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात. आता उद्यापनाची योग्य वेळ कोणती. आपण जे व्रत करतो, पूजा मांडणी करतो, आता ही पूजा मांडणी जर का आपण सकाळी केली, दिवसभर ठेवली आणि संध्याकाळी जर का आपण उद्यापन करून उपवास सोडला तर बघा, आपल्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. घरात आनंदाचं वातावरण राहतं. घरात देखील आपल्याला एक उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे आपण सकाळी पूजेची मांडणी करा, संध्याकाळी उद्यापन करा. उद्यापन करण्याची जी वेळ आहे ही वेळ 6 वाजेपासून 5:30 पावणे 6 वाजेपासून ते तुम्ही 7:30 7:30 पावणे 8 तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकतात. कारण ही जी वेळ आहे ना, ही वेळ लक्ष्मी येण्याची वेळ असते. माता लक्ष्मी या वेळेत आपल्या घरात येत असते. तिन्हीसांची वेळ असते. त्यामुळे उद्यापनासाठी ही वेळ अतिशय योग्य आहे. काही जणांचा प्रश्न होता की दुपारी उद्यापन करू का. तर बघा, आपला दिवसभर उपवास असतो. हा उपवास आपण संध्याकाळी सोडत असतो. त्यामुळे संध्याकाळी तुम्ही महिलांना बोलावून त्याचं तुम्ही हळदी कुंकू करून तुम्ही उद्यापन करायचं आहे.
भर दुपारी आपल्याला उद्यापन करायचं नाही आहे. त्यानंतर पूजेमध्ये नैवेद्य तुम्हाला सांगितलं आहेच. आता दुसऱ्या दिवशी जरी अमावस्या असली तरी देखील आपण दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपली पूजा ही उचलायची आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा उचलायची असते. पूजा कशी उचलायची, उत्तर पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तो व्हिडिओ तुम्ही उद्या सकाळी पाहू शकतात. बघा, उत्तर पूजा करताना आपल्याला जास्त काही करावं लागत नाही. आपण कलशावर जो नारळ ठेवला आहे, हा नारळ आपण घरात प्रसाद म्हणून फोडून खाऊ शकतो. आता अमावस्या असल्यामुळे तुम्हाला जर का नारळ फोडता आला नाही तर तुम्ही अमावस्या झाल्यानंतर हा नारळ फोडून त्याचा प्रसाद करून खाऊ शकतो. त्याचप्रमाणे काही ठिकाणी आपण याला नारळाला लक्ष्मी स्वरूप किंवा लक्ष्मी म्हणून त्याची पूजा आपण 4 आठवडे केलेली असते. पूर्ण महिना आपण लक्ष्मी मानून त्याची पूजा केलेली असते. मग लक्ष्मीचं डोकं आपण कसं फोडायचं किंवा लक्ष्मीला कसं फोडायचं म्हणून काही ठिकाणी हा नारळ पाण्यात विसर्जित केला जातो. जर का पाण्यात विसर्जित करण्याची सोय तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही हा नारळ पाण्यात विसर्जित करू शकतात. त्याचप्रमाणे पूजेमध्ये ज्या वस्तू ठेवल्या आहे त्या वस्तू आपण जर का किचनमध्ये वापरू शकत असाल तर त्या वस्तू तुम्ही किचनमध्ये वापरायला घ्या. पानं फुलं जे असेल ते निर्माल्यामध्ये टाका. फळं जे असतील फळं तुम्ही स्वतः खाऊ शकतात. जो तुम्ही नैवेद्य दाखवलेला आहे तो नैवेद्य तुम्ही जेवताना स्वतः घरात नैवेद्य तो खायचा आहे. बाकीचं जे कलशातील पाणी आहे हे पाणी घरात संपूर्ण तुम्हाला थोडं थोडं शिंपडायचं आहे. त्यानंतर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडात तुम्हाला टाकायचं आहे. सुपारी आणि नाणं तुम्ही पुन्हा तुमच्या पुढच्या पूजेसाठी तुम्ही वापरू शकतात. या पद्धतीने तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे. आता या दिवशी शेवटचा गुरुवार असल्यामुळे आपण छान सजावट करून पूजा मांडणी करू शकतो. पूजेला फुलांची आरस घालू शकतो. कलशाला तुम्ही छान साडी नेसवू शकतात. ज्या रेडीमेड साड्या भेटतात त्या घालू शकतात. मुकोटा घालू शकतात. तुमच्या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणीही करू शकतात. ज्यांना जास्तीची पूजेची मांडणी करणं शक्य नाही, कामाअभावी किंवा इतर कामाअभावी, तुम्ही नुसता कलश मांडून त्यावर नारळ ठेवून त्याला वेणी गजरा घालून तुम्ही पूजा मांडणी केली तरी चालणार आहे. शेवटी भाव महत्त्वाचा असतो. पूजा किती थाटामाटात मांडली हे महत्त्वाचं नाही आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि ज्यांना शेवटच्या गुरुवारी काही कारणास्तव पूजा करता आली नाही किंवा उद्यापन करता आलं नाही त्यांनी येणाऱ्या पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालणार आहे. धन्यवाद.